ब्रेक नंतर आपलं झिरो आवर मध्ये पुन्हा स्वागत। पॉलिटिकल रक्षाबंधनावर जाता जाता एक नजर टाकूयात। सगळ्यांच्या नजरा होत्या अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या रक्षाबंधनाकडे। मात्र अजितदादा मुंबईच्या वांद्रे पूर्वमध्ये अडकले तर सुप्रियाताई उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। तिकडे सुप्रिया सुळेंनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरुजींना राखी बांधली। दुसरे हाय प्रोफाईल बहीण भाऊ अर्थात मुंडे बंधू भगिनी आमदार पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना राखी बांधली। मुंबईतील निवासस्थानी मुंडे भावा बहिणींनी राखी पौर्णिमा साजरी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत रक्षाबंधन साजरं केलं। आमदार भावना गवळी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदींना राखी बांधली। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांना हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी राख्या बांधल्या। गोगावलेंच्या निवासस्थानी आज या बहिणींची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भगिनी सुनीता साळुंखे यांनी एकनाथ शिंदेंना राखी बांधली। तिथेच 34 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या। बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांसाठी 2 लाख राख्या पाठवण्यात आल्या। मुंबईत लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीसांना बांधली राखी। विधानसभेत 100 महिला आमदार दिसतील असा आशावाद फडणवीसांनी व्यक्त केला। रक्षाबंधनाच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काल राखी बांधली। लाडकी बहीण, बहिणींच्या राख्या आणि राखीचं राजकारण हे तर होतच राहील, पण सगळ्या बहिणींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होवो हीच अपेक्षा आजच्या दिवशी करूया। या बातमीसोबतच झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।